अश्मयुग दगडाची हत्यारे. आता याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? गरजेनुसार हत्यारांचे प्रकार नाही आकार आणि प्रकार. दुसरी गोष्ट आहे अश्मयुगीन हत्यारे. इथं मुळात आपल्याला गोष्ट ध्यानात घ्यायची मुलं की अश्म म्हणजे काय? अश्म म्हणजे दगड. समानार्थी शब्द आहे दगडाचा. दगडाला समानार्थी शब्द काय आहे म्हटलं तर तुम्ही काय म्हणायचं? अश्म. तुम्ही गोष्ट ऐकली का? काळा पाषाण लागला पण पाणी काय लागलं नाही बोरला. किंवा कोणाला पाणी लागते काय त्याचं पाणी लागलं लय खोल लागलं. कुठे लागलं? काळ्या पाषाणामध्ये लागलं. पाषाण म्हणजे दगड. दगड कसा? काळा दगड. काळा दगड कसा असते माहिती आहे का? एक जीव असते पूर्ण असा. तर अश्म म्हणजे दगड. इथं काय लिहिलं रे? अश्मयुगाच्या पुढे धड्याचं नाव बघा. अश्मयुगाच्या पुढे लिहिलं दगडाची हत्यारे म्हणजे दगडापासून बनवलेली हत्यारे. हा आता काय झालं माहिती आहे का? हे तुम्हाला दिसत असेल बघा हे आता काय झालं माहिती आहे का? आता हत्यारे कशाचे आहेत दीपाली? लोखंडाचे की नाही. आता यंत्र पण आले महागडी मोठे मोठे इलेक्ट्रिक वर चालणारे. पण पहिल्या काळामध्ये लोकांना विज्ञानाचं ज्ञान नव्हतं, शोध लागले नव्हते, तर त्यांनी काय केलं होतं? दगडाची हत्यारं बनवली होती. आपण त्या माळावर केलं की ते दगडाची हत्यारं बनवली. तसं आता पाहूया आपण. गरजेनुसार हत्यारांचे आकार आणि प्रकार. समजा आपल्याला एखादी चकचकीत वस्तू जमिनीत रुतलेली दिसली तर ती बाहेर काढण्यासाठी आपण काय करू? काय करायला आपण? त्याला खतून काढू ना आपण. कशाने खताव? टिकासीने. ओके. आणि हे कशाने खताव? घनानं आहे की नाही. आणखी दगडानं. ओके. कोणी लाकडांना पण करते. आता जेसीबी आली की नाही. कदाचित बोटाने नुसते टोकरून पाहू. अगोदर काय करलं आपण? एक वस्तू कशी चमक नाही. तुम्हाला हिरा वगैरे काय दिसायली तुम्हाला ती काय जमिनीत गाडलेली नाही ती वर दिसायली फक्त अर्धी दिसायली अर्धी खाली आहे. मग तुम्ही काय करता? बोटाने काढण्याचा प्रयत्न करता. नाही जमले तर एखादी कडक काटकी शोधून त्या काटकीने उकरून पाहू. काटकी म्हणजे तरीही नाही जमले तर मात्र एखादा छोटासा अणकुचीदार दगड शोधून आणू. अणकुचीदार म्हणजे आणि असलेला. त्या दगडाने काम व्हायला पाहिजे. नाही झाले तर आपल्याला लोखंडाची सळई आणावी लागेल. यावरून कामाच्या आवश्यकतेनुसार साधन निवडावे लागते हे लक्षात येते. नाही हे लक्षात येते. पुढील 4 गोष्टींवर आपली साधनांची निवड अवलंबून असते. साधनांची उपलब्धता, कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा यांचा वापर, अधिकात अधिक परिणामकारकता, साधन वापरण्याचे सरावाने साधलेले कौशल्य. तुम्हाला एखादं साधन वापरायचं आहे, एखादी गोष्ट वापरायची आहे ती खतण्यासाठी, तर तुम्ही 4 गोष्टीचा विचार करणार. धरलं की काय उचलणार नाही तुम्ही. पहिली गोष्ट कोणती राहणार? साधनांची उपलब्धता. साधनांची उपलब्धता म्हणजे सृष्टी. आता सृष्टीला वाटलं की बा ते अणकुचीदार दगड बाहेर काढायचा. सृष्टी काय म्हणली? मी जेसीबीने काढतो. काय हरकत नाही, जेसीबीने काढ. पण जेसीबी उपलब्ध पाहिजे ना. जेसीबी उपलब्ध पाहिजे. म्हणून उपलब्ध असणारे साधन आपण काय करतो? वापरतो. कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा यांचा वापर. आता जेसीबी वापरायची का? आपण विचार काय करणार? याला कमीत कमी ऊर्जा लागली पाहिजे, कमीत कमी वेळामध्ये ते झालं पाहिजे. मग जेसीबी आणायला 2 दिवस लागतील. त्याला डिझेल किती लागेल? मग त्याच्यापेक्षा काय करणार आपण? कमीत कमी ऊर्जा जशी लागेल आणि वेळ कमी लागेल असं आपण साधन वापरतो. अधिकात अधिक परिणामकारकता म्हणजे साधन असं वापरायचं की ते परिणामकारक असलं पाहिजे, त्यानं काम केलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट, साधन वापरण्याचे सरावाने साधलेले कौशल्य.